नमस्कार. मी संतोष जटाळे. मागच्या रविवारी आमची हमाई युनिट नांदेडची सर्वसाधारण सभेमध्ये निवडणूक झाली. त्याच्यामध्ये आमच्या मेंबर्स बिनविरोध निवडून आले. त्याच्यामध्ये मी अध्यक्ष डॉक्टर संतोष जटाळे, सचिव डॉक्टर राम पावडे, कोषाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी. आज यांची नियुक्ती झालेली आहे. तसेच आम्ही भविष्यामध्ये होमिओपॅथीचा प्रचार आणि प्रसार तळागाळात झाला पाहिजे. आज तुम्ही बघितलं असेल जगामध्ये आजारसुद्धा वाढत चाललेले आहेत. डायबिटीज असू द्या, हायपरटेन्शन असू द्या, थायरॉईड असू द्या, कॅन्सर असू द्या, त्या आजारामध्ये आमची संघटना संशोधनाचे काम करत असते, शोधपत्रिकाचं काम करत असते, कॅम्प घेत असतो. आमची संघटना तळागाळापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करते. जिथे होमिओपॅथी पोहोचली नाही आहे, तिथे आम्ही तुम्ही बघितलं असेल तर होमिओपॅथी हा लोकांचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटने सुद्धा आयुष नावाचा एक विभाग मंत्रालय तयार केलं. त्याचा शेवटचा यश म्हणजे होमिओपॅथी. त्याच अनुषंगाने आमची संघटना ही भारतीय लेव्हलची आहे, राष्ट्रीय लेव्हलची आहे. त्याचं दिल्लीमध्ये सुद्धा कार्यालय आहे. महाराष्ट्रामध्ये पण काम करते. तसेच जिल्ह्यामध्ये पण काम करते. त्याला आम्ही युनिट म्हणतो. त्याची आम्हाला काम करायचं सौभाग्य लाभलेलं आहे. आज आम्ही त्याचे परिपूर्ण काम करून, त्याचा पूर्णपणे वापर करून समाजापर्यंत होमिओपॅथीचं नाव, होमिओपॅथीचा प्रचार आणि प्रसार कसा होईल या अनुषंगाने आम्ही काम करत आहे. होमिओपॅथीच्या जे फादर आहेत, जनक आहेत डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन, त्यांची शिकवण सिमिलिया सिमिलबस क्युरेंचर याचा प्रचार आम्ही तळागाळापर्यंत पोहोचण्याचा आमच्या संस्थेचा धोरण आहे आणि हे धोरण आम्ही सातत्याने राबवत चाललेलो आहे. आणि आज आमच्यावर जी कामकाजाचा भार दिलेला आहे, तो आम्ही यशस्वी पूर्ण करू अशी आमच्याकडून तुमच्याकडून आम्ही मदतीचं आवाहन करतो, की जसं की महानगरपालिकेमध्ये आरोग्य विभाग आहे, तिथं आम्ही मदत प्रयत्न करतो. जसं की खेड्यामध्ये कॅम्प्स आहेत, शासनाने कॅम्प घेतले असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही मदत करू. हे आमचे सातत्याने आमची संघटना काम करत राहते आणि भविष्यात सुद्धा काम करू. त्यासाठी तुमचा आम्हाला सहभाग महत्त्वाचा आहे. धन्यवाद.